सन्मान्य आदरणीय अनिल येस मालक 007 यांच्या मधुर उपाध्यक्ष सन्मान्य आदरणीय संजय शिर्के यांचा देखील मान सन्मानच्या व्यासपीठावरती केला जाईल तर आपण देखील स्वीकारायची अशी विनंती असेल. आज जो उपाध्यक्ष आहेत परंतु त्यांच्यामध्ये मात्र काम मात्र फार चांगलं आपल्याला पाहायला भेटत आहे. येस सन्मान्य आदरणीय अनिल खराडमोडे सर देखील मान सन्मानच्या व्यासपीठावरती केला जाईल तर तो देखील आपण स्वीकारायचा अशी विनंती असेल. प्लीज या. अंपायर मॅच सोडून 2 मिनिटं थांबवायची आहे लक्षात ठेवा. लास्ट कॉल लक्षात ठेवा. दोन्ही टीमचे 12th मॅन जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मॅच ही चालू केली जाणार नाहीये. हॅलो. सो पहिलाच चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. येस पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचू की नो बॉल इथे काउंट केला जातोय. आणि त्याचबरोबर पुढील चेंडू आपला फ्रीट पाहायला मिळेल. एअर ओव्हर स्टेपचा तो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र फ्रीट टार्गेट आपण येस आपण पाहतो. येस नवीन सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जिमन जिमनवाडी तर एका बाजूला पाडेकरवाडी या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. नक्कीच अगदी मागील सामन्याच्या गोड मुखात आपण आवाज ऐकला. मिस्टर सतीश शेळके अप्रतिम व्हॉइस क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते ऐकायला मिळते. यावेळेस मात्र या फटका खूप चांगला आहे. पहिलेच्या रिझल्टमध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर मात्र धावा येतील या 4 धावा. थँक्यू डीजे. तर मागील सामना यस पराभूत संघ पिरेवाडी संघाची कर्जदार मी आपल्याला विनंती करतो की आपण या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. या स्पर्धेची आपण आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. त्याकरता आपला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. तर पिरेवाडी संघाचे संघमालक संघनायक आपण यायचं आहे आणि आपला सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचा आहे. पिरेवाडी संघ कर्जदार आपण येऊन आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. सो ओव्हर आपण मॅचकडे वळूया. जे आपण पाहतो पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. रोहित याला आपण पाहतोय. मिलिंद आणि उमेश ही जोडी यावेळेस मात्र लाभ केल्या. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि अप्रतिम झेल रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये काय सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं डीजे बँडच्या माध्यमातून. जिथे आपण पाहतो आतापर्यंत पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावा धावफलकावरती आहेत त्या 6 धावा विदाऊट एनी लॉस. जिथे आपण पाहिलो आतापर्यंत उमेशच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला आणि उमेश मात्र बाद झालाय. पहिला विकेटचा बदल अखेर पाहायला मिळाला आपल्याला. उमेश हा बाद झाला. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज आता मैत्रामध्ये राज याला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. तर पिरेवाडी संघाचे कर्जदार आपण प्लीज यायचं आहे आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. घेतलंय का? ओके ओके. तर पिरेवाडी संघाचे कर्जदारांनी या ठिकाणी मान सन्मान स्वीकारलेला आहे. तर नक्कीच आम्ही आपले आभारी आहोत. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आपण या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. त्याचबरोबर या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि आपल्या माध्यमातून खूप चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला. त्याकरता आम्ही सुद्धा पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो. आणि वळूयात जिथे आपण सामना पाहतोय. एका बाजूला जेबनवाडी आणि पडेकरवाडी पाडेकरवाडी या दोन संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. रोहितचा यावेळचा बॉल मात्र आपण जर पाहिला अगदी
गुडलँड स्पॉटवर खूप चांगली उसळी मिळाली चेंडूला. थ्रो थोडासा खराब होता. येस लेग बाय स्वरूपाची धाव मात्र आम्हाला पंच इशारा करतात. चेंडू शरीरावरती आदळतोय आणि एक धाव मात्र नक्कीच मिळेल. आलेल्या एका धावेनुसार धावफलक मात्र पोहोचतोय 9 या अंकावरती. ही स्पर्धा मित्रांनो आपण जर पाहिली तर मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आवर्जून पाहिलं जातं. अगदी 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाते. ती स्पर्धा म्हणजे आपण पाहतोय मालक चषक मालक 007 चषक हे पर्व आपण जर पाहिलं तर 2025चं पर्व, चौथं पर्व या स्पर्धेचं, या ट्रॉफीचं. हो, हो. अप्रतिम, अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. जर गोलंदाज रोहितकडे आपण जर पाहिलं तर शरीरयष्टी बारीक, वय वर्ष खूप कमी आहे. मात्र जबरदस्त क्रिकेटचा क्लास दाखवतोय. तर अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. एंड ऑफ द फर्स्ट वर धावा फलकावरती आले तर एका गडाच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना जीवनवाडी संघाच्या त्या म्हणजेच 9 धावा. डीजे. तर एंड ऑफ द फर्स्ट वर आपण पाहतोय धावा फलकावरती आले त्या 9 धावा. त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाज येस विनायक हा गोलंदाज विनायकचा पहिल्याच बॉलवर इथे प्रहार चढवलाय, तडाखा चढवलाय आणि अगदी आमच्या समालोचक कक्षामध्ये हा चेंडू मात्र येऊन आदळतोय. पहिल्याच बॉलवर येतोय दमदार षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू व्हेरी मच. तर आपण पाहतोय अगदी मागील चेंडूवर मोठा फटका आला, षटकार आला आणि त्यानंतर मात्र या बॉलवरती अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्याला मात्र खोदून खेळला गेलाय. जेवढा येस नो बॉल, नो बॉल आम्हाला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. नो चेंडू इथे घोषित केला जातोय. ओव्हर स्टेपचा हा नो चेंडू पाहायला मिळालाय. चला नो बॉल आणि त्याचबरोबर उघडा डोळे ऐका नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्रीचा बॉल आणि फ्रीच्या बॉलवर फलंदाजाला कुठेतरी संधी मिळते. त्या संधीचं सोडं केलं जाईल का? स्ट्राईकला बॅट्समन आहे तो म्हणजेच यस राज, त्याच्या बॅटमधून अगदी मागील चेंडूच आपला षटकार पाहायला मिळाला. मात्र या बॉलवरती सुद्धा या चेंडू सुद्धा एखादा मोठा फटका येईल का? तर फुल टॉस पुन्हा एकदा नो चेंडू पाहायला मिळतोय. भीमर चेंडू या ठिकाणी घोषित केला गेलाय. मागील चेंडू आपण पाहिला ओ शेपचा नो चेंडू, यावेळेस मात्र आपण पाहिलं तर पुन्हा ओव्हर स्टेपचा नो चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 वेळा आपण पाहतोय ओव्हर स्टेप केलं गेलं आणि नो चेंडू या ठिकाणी येतोय. येस डोंट आर्ग्यू विथ अंपायर्स प्लीज. येस बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहिलं तर ओव्हर स्टेप स्वरूपाच्या गोलंदाज हाताळतोय म्हणजे हाताळतोय तो म्हणजे विनायक. येस फ्री हिट कंटिन्यू असेल त्यामुळे फलंदाजा पुढे एकदा संधी आहे या बॉलवरती सुद्धा. आणि या मागील चेंडू आपण पाहिलं जर तर तब्बल 6 धावा, त्याचबरोबर नो चेंडू म्हणजे 7 धावा मिळाल्या. धावफलक मात्र पोहोचतो तब्बल 23 या अंकावरती. जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं केवळ 9 धावा. येस फ्रीटचा बॉल आहे, फ्रीट कंटिन्यू आहे आणि फ्रीटच्या बॉलवर लॉफ्टर केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू मात्र रोखला जातोय. लकी याला पण पाहतोय चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी आणि त्याचबरोबर आता मात्र या चेंडूवर धावा येतात त्या
तर या षटकातील आपण पाहतो की 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा आल्या त्या तब्बल 25 धावा. त्यानंतर मात्र यस इथे लाँग डीप टर्बॅटला आपण पाहते कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. डीप लॉंगॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि तब्बल 4 धावा या चेंडूवर सुद्धा मिळत आहेत. 4 धावांनी आपण जर पाहिलं तर मात्र धावफलक पोहोचते तब्बल 29 धावसंख्येवरती. 29 धावा या षटकात आपण पाहतो. 3 चेंडू 3 चेंडू शिल्लक आहेत. हो, अप्रतिम फटका. अगदी स्लॉटमध्ये आल्या बरोबर चेंडूवर प्रहार चढवला. दाडून दिले जाते सीमारेखे बाहेर. वाईड डिस्टू लेगला फलंदाज राजच्या पॅचमधून आणखीन एक दमदार षटकार. विजय तर आपण पाहतोय अफजल सन्माननीय पुरुषोत्तमजी थोरात साहेब नायब तहसीलदार पात्रा मुंबई, त्याचबरोबर करेची बोरे साहेब राजापूर यांच्या या सर्व मान्यवरांना आपण पाहतोय या ठिकाणी अगदी त्याचं स्वागत केलं जातं या षटकाराने. हो, यावेळेस फुटवर्कचा वापर केला होता मात्र पंच इशारा करत्यांवर येत आहेत. हे षटक जर माफ करा वाईट स्वरूपाची एक धाव मात्र या चेंडूवर मिळते. आपण जर पाहिलं तर हे षटक आतापर्यंत बरंचसं मागणं पाहायला मिळतंय. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 षटकार, 2 नो बॉल, 1 वाईड बॉल आणि 2 दुहेरी धाव, 1 चौकार, म्हणजे बरंच महागडं हे षटक आपण पाहतोय. त्यानंतर मात्र डिप्लॉंग ऑनला चेंडू हाताळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्विक थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाणार नाहीये. एका धावेवर या ठिकाणी समाधान मानलं जात आहे आणि या आलेल्या एका धावेनिशी धावफलक मात्र पोहोचेल 37 धावा, 37 रन. 37 धावा धावफलकावरती आहेत. आणि त्यानंतर मात्र आणखीन एक अवांतर चेंडू, आणखीन एक खराब चेंडू. या षटकामध्ये काय या गोलंदाजाला झालंय अगदी कर्णधाराला सुद्धा प्रश्न पडला असेल की या भर उन्हामध्ये हा गोलंदाज अशा प्रकारे का गोलंदाजी करतोय. उन्हाचा त्रास जाणवतोय की काय या गोलंदाजाला. कारण फेअर डिलिव्हरी खूप कमी आलेत आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तब्बल 4 चेंडू हे खराब फेकले गेलेत या गोलंदाजाकडून. त्यामध्ये 2 नो, 2 वाईड असे चेंडू पाहायला मिळाले. यावेळेस फेअर डिलिव्हरी मात्र चेंडूवर मोहर लगावली जाते. तब्बल 6 धावा आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की 2 षटकांचे खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आले त्या 44 धावा आणि आपण जर पाहिलं नक्कीच सर पुरुषोत्तम थोरात साहेब नायब तहसीलदार बांद्रा मुंबई त्याचबरोबर गणेशजी मोरे राजापूर साहेबांना अगदी या षटकाराने यात्रेकडे मात्र सलामी दिली जाते आणि त्याचबरोबर हे पहा मालक 007 या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी मंडळाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले सन्माननीय पुरुषोत्तम थोरात साहेब नायब तहसीलदार बांद्रा मुंबई यांचा या आज वाढदिवस पण सुद्धा आहे. मालक 007च्या वतीने त्याचा या ठिकाणी केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संपूर्ण मंडळातर्फे आम्ही देत आहोत. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी आणि त्यांच्यासोबत आलेले आमचे मित्र सन्माननीय गणेश मोरे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, तसेच प्रशांत साळुंके, सर्व मंडळी यांच्या समेत आम्ही त्याचा केक कापून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा वाढदिवसानिमित्त देत आहोत. पंच या बॉलवर धावा किती आल्या? 2 का? ओके.
तर नक्कीच आपण पाहतोय मान्यवरांचे या ठिकाणी जन्म दिवस साजरे केला जातोय. अगदी संकल्प असावेत येस 4 धावा या ठिकाणी एक असा 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकल्प असावेत नवे तुमची मिळाव्या त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे साहेब. याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपणाला. पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आयुष्यामध्ये अगदी असंच तुम्ही यशस्वीरित्या हे तुम्ही आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करावी, दीर्घ आयुष्य तुम्हाला लाभो ही तुम्हाला सदिच्छा देतो. आणि त्याचबरोबर साहेबांचा वाढदिवस आपण पाहिला या मंचावरती साजरा केला. त्यानंतर मात्र वळूयात आपण या सामन्याकडे, जिथे मात्र यावेळेस राज अक्षरशः हावी होताना पाहायला मिळतोय. तो म्हणजेच पाडेकरवाडी या संघातील प्रत्येक गोलंदाजावर जणू काय तुटून पडलाय की काय, हाहाकार माजवतोय की काय, काय प्रत्येक गोलंदाजा समाचार घेतोय. आणि या चेंडूवर सुद्धा आपण जर पाहिलं, मागील चेंडूवर चौकार, या चेंडूवर षटकार, तब्बल 2 चेंडूमध्ये 10 धावा, 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खेचल्या आणि धावफलक मात्र नेऊन ठेवलंय तब्बल 56 या अंकावरती. धावा या धावफलकावरती आले तर पुन्हा एकदा यावेळेस मात्र काय क्लास दाखवतोय. यावेळेस मात्र दिशा निवडले डीप कव्हरच्या दिशेने, दन 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 करीत हा येतोय हाय अँड हँडसम षटकार फ्रॉम राज डीजे. थँक्यू डीजे. तर थँक्यू डीजे. तर 13 चेंडू आणि तब्बल 39 धावा वैयक्तिक राजच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील आणि 41 धावा या राजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की यस 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा धावफलकावरती 64 धावा. तर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपण पाहतोय ज्यांचं नुकताच या मंचावरती आगमन झाले, सन्मान्य विकासजी खरात साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. आपण मी सुरेशजी शिर्के साहेबांना विनंती करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते आपण विकास साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडायचा आहे. तर सातारा प्रीमियर लीग मध्ये आपण जो अथर्व अधिराज हा संघ पाहिला होता, या संघाचे संघ मालक हनुमंत साळुंके साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. तर साहेबांचं आपण सुद्धा या ठिकाणी अगदी मनाच्या अंतःकरणात स्वागत करूयात. आपण पाहिलं पारंपरिक वाद्य सलगी नो आणि त्याचबरोबर येस फ्रीड बॉल, नऊचा चेंडू, त्याचबरोबर फ्रीडचा चेंडू असेला. धावा धावफलकावरती आहेत तर त्या थँक्यू सर. मागच्या बॉलवर नो आणि धावा काय घेतल्या होत्या का? नो आणि 6. ओके, 7 धावा म्हणजे ओके. तर आपण पाहिलं तर सातारा प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा आपला संघ पाहायला मिळाला होता तो म्हणजेच यस हनुमंतजी साळुंके साहेब संघ होता. हे चॅम्पियन संघ होता. म्हणजे खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीग ज्या संघाने गाजवली, एकतर्फ खिंड लढवली आणि जी ट्रॉफी आपल्या नावावरती केली, त्यांचा संघ सन्मान्य हनुमंतजी साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी विनंती करेन यस संदीपजी शिर्के, मी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हनुमंत साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडायचे. आपण पाहतोय
मालक 007 चिखली या मंडळाचे उपाध्यक्ष या साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हनुमंत साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडतोय. संदीपजी शिर्के यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडले होते. एक गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून एका गोड व्यक्तिमत्वाचा शुभ सत्कार आपण पाहतोय. मॅच उबदार शाल प्रेमप्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित शुभ सत्कार पार पाडला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम साहेबांचं सुद्धा आम्ही पुढे एकदा मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर पहा साहेबांनी काही आपण जर पाहिलं सातारा विभागातील एक नामवंत स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं सातारा प्रीमियर लीग, ज्या स्पर्धेमध्ये साहेबांचा संघ आपण जर पाहिलं तर चॅम्पियन ठरला होता. अगदी प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न असतं की सातारा प्रीमियर लीगमध्ये सातारा प्रीमियर लीगची ट्रॉफी आपल्या वाटेला यावी, आपल्या संघाने विजयी व्हावं, ट्रॉफी आपल्या खांद्यावर यावी, आपल्या खेळाडूंनी तो मान सन्मान पटकावा. तो मान सन्मान आपण जर पाहिलं तर हनुमंत साहेबांना तो मान सन्मान मिळाला, त्यांच्या संघाने तो प्रथम क्रमांक पटकावला. तर नक्कीच साहेबांचा आनंद तेव्हा मात्र अगदी आकाशात मावला नसेल. आणि त्याच वतीने मी साहेबांना विनंती करेन की साहेब आपला सातारा प्रीमियर लीगचा अनुभव मी अनुभवंत साहेबांना विनंती करेन की साहेब आपला सातारा प्रीमियर लीगचा अनुभव आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जे आपलं आगमन आपण पाहिलं, या स्पर्धेची भव्य दिव्यता आणि या स्पर्धेबद्दल सुद्धा आपण आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं ही मात्र मी विनंती करेन. सन्मान्य हनुमंत साहेब. धन्यवाद. मला इथे तुमच्याकडून सन्मान जो मिळतो त्याबद्दल प्रथमतः मालक 007 यांचे मनपूर्वक आभार. आणि हा तर पूर्ण योगायोग आहे की माझे मित्र दीपकदादा सपकाळ यांनी मला एक अपॉर्च्युनिटी दिली की दादा तुम्ही आमच्याकडे एक संघ टाका. म्हणून मी त्या अपॉर्च्युनिटीवरती आमचा संघ टाकला आणि त्या संघाने एक एक अशी खेळी केली की सर्वांनी एकजूट होऊन जो परफॉर्मन्स दाखवला त्याच्यामुळे आपल्या सातारा प्रीमियर लीगचा पहिला किताब हा आपल्या भाग्यास प्राप्त झाला. आणि आमच्या संघातील असे 2 खिलाडी मिलिंद मोहिते आणि राजेश मोहिते हे आत्ताही स्पीचवरती आहेत. त्यांचे बी मी मनपूर्वक आभार मानेन आणि त्यांचाही आम्हाला मोठा सहकार्य झालं. थँक्यू. तर नक्कीच आपण पाहिलं एक गोड आणि प्रेमळ व्यक्तिमत्व हनुमंत साहेब यांचा पण 2 शब्दामध्ये गोड अगदी मार्मिक शब्दामध्ये त्यांनी आपला अनुभव या ठिकाणी आपला समवेत सादर केला. त्याबद्दल नक्कीच आम्ही आपलं पुन्हा एकदा मनापासून आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. आणि तर 4 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा 4 झालेत. तर त्याचबरोबर पुढील सामना असेल परमाळे विपक्ष विजयनगर. दोन्ही संघाचे कर्णधार मी आपल्याला विनंती करतो की आपण टॉस का बॉसमध्ये नाणेफेकी करता यायचं आहे. परमाळे आणि त्याचबरोबर विजयनगर दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे प्लीज. तर अशा प्रकारे आपण पाहतो की 4 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. 4 षटका समाप्तीनंतर आतापर्यंत धावा फलकावरती आल्या त्या 82 धावा डीजे. चला सामना स्पीडअप करा जरा आपण जास्त वेळ खर्च करू नका. शेवटचं षटक आता मात्र असेल. तर नाणेफेक आपण पाहतोय केला जातोय तो म्हणजेच विजयनगर वर्सेस परमाळे. यस टॉस मात्र जिंकलाय परमाळे.
आणि या क्षेत्ररक्षण काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. विजयनगर संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. चला स्पीडअप करा, जरा घाई करायची आहे प्लीज. शेवटचे षटक आहे. धावा दाफालकावरती आले ते 82 धावा. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर येस बॉलर नेम बॉलर गोलंदाज येस लकी याला आपण पाहतो. लकी जर आपण घाई करा प्लीज, जरा स्पीडअप करा. वेळ होतोय आपल्या या सामन्याला बराच आणि आपलेच प्लेयर उन्हामध्ये उभे आहेत, याची आपण जर सुद्धा दखल घ्या. तर शेवटचं षटक, पहिल्याच बॉलवर हॅलीपॅड दाखवतोय. यावेळेस मात्र फलंदाज आहे यस मिलिंदच्या बॅट मधून येतोय हॅलीपॅड षटकार. थँक्यू डीजे. तर अल्ल षटकाराची धावफलक मात्र पोहोचतोय तब्बल 88 धावा, 88 रन्स आपण धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. काय जबरदस्त फलंदाजी. यावेळेस मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, कारण गोलंदाज लकीला जाणीव आहे या खेळपट्टीवर या फलंदाजासमोर जेवढ्या वेगाने चेंडू हाताळले जातील तेवढ्याच वेगाने ते चेंडू सीमारेषेबाहेर जातील. त्यामुळे कुठेतरी व्हेरिएशन दाखवलं, गतीमध्ये परिवर्तन केलं, नकल चेंडू डिलिव्हर केला आणि तिथे मात्र यशस्वी झाला गोलंदाज. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळला गेलाय. चेंडूच्या गतीचा पुरेपूर अभ्यास केला. जशी चेंडूला गती कमी केली तसं मात्र बॅकफुटला जाऊन हाताळलं आणि फलंदाज मिलिंदच्या बॅट पडून बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. तर 94 रन्स, 94 धावा. हो, यावेळेस आपण पाहतोय अगदी लेटकट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला केवळ दिशा द्यायचा प्रयत्न, शॉर्ट ताडब्यांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव नक्कीच मिळते आणि या एखादा वेळ धावफलक पोहोचतोय ते म्हणजेच 95 धावा. या शक्ती शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. यासाठी राजू आपण जर पाहिलं यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला आहे. 49 धावा त्याच्या बॅटमधून आले. चेंडूचा आपण नक्कीच विचार केला तर यस 19 चेंडू आणि 49 धावा. एका धावेची गरज, चूक केली गेली की काय, लॉफ झालाय चेंडू आणि चुकी केली खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाने. अगदी तेलही गेलं, तुपही गेलं, हाती राहिलं दुपारनं, अगदी त्या प्रकारची परिस्थिती. झेलही गेलं आणि त्याचबरोबर फलंदाजाला जीवनदानी मिळते आणि तब्बल 4 धावा या ठिकाणी बहाल केल्या जात आहेत आणि राजच्या बॅटमधून हे अर्धशतक पाहायला मिळते. राजसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला, ते म्हणजे 20 चेंडू आणि तब्बल 53 धावा राजच्या बॅटमधून. यावेळेस मात्र अगदी कमालीचा चेंडू होता. पुन्हा एकदा इथे मात्र आता पूर्णपणे कॉन्फिडन्स ढासळलाय की काय या संघाचा, कारण तशीच परिस्थिती पाहायला मिळते. मात्र अखेर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये राज या ठिकाणी बाद होतोय आणि त्याचबरोबर पहिले सत्र या ठिकाणी समाप्त होतोय. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. धाव फलकावरती आल्या त्या म्हणजेच तब्बल 100 धावा, शतकीय भागीदारी, शतकीय सांघिक स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते आणि 101 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेले, ते म्हणजेच एस पाडेकरवाडी या संघासमोर. डीजे.
चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आपण. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आपण. उन्हाचा प्रहार आता वाढत चाललाय. जास्त वेळ आपण खेळपट्टीवर राहणं हे आपल्या शरीरासाठी योग्य नाहीये. त्यामुळे होईल तेवढं लवकर आपण हा सामना सुरू करूयात आणि अगदी वेगाने सामना संपवूयात आपण. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. चला आपण पुढील सामना एस रेवंडे आणि त्याचबरोबर चिखली या दोन संघाचा या पुढील सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं. एस नाणेफेकी करता आपण यायचं आहे. कर्णधार चिखली त्याचबरोबर रेवडे दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे प्लीज. तर पहा प्रत्येक सामन्यामध्ये 3 षटकानंतर तुम्हाला ड्रिंक ब्रेक दिला जाईल. मात्र तो जास्त वेळेचा नसेल. केवळ 1 मिनिटाचा तुम्हाला 1-2 मॅक्सिमम तुम्हाला 1-2 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. त्यामध्ये खेळाडू आणि त्याचबरोबर पंच यांना ड्रिंक ब्रेक असेल तो. तर पंच तिसऱ्या षटकानंतर आपण ड्रिंक ट्रॉईल आपण यदा कधीच आमच्या जरी लक्षात नसेल तर आपण कॉल करायचा आहे ड्रिंक ट्रॉलीसाठी. जरा स्पीडअप करायचं आहे. जरा घाई करा प्लीज. टार्गेट तब्बल 101 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय. यस आपण जर पाहिलं अगदी फलंदाच्या बॅक साईडला आपण पाहतो आय लव्ह मालक 007 चषक. एक अप्रतिम आगळी वेगळी संकल्पना या आयोजकांची आपण पाहतोय. तर रेवडे हा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आणि त्याचबरोबर यजमान संघ चालक म्हणजेच चिखली या संघाला मात्र या ठिकाणी फलंदाजासाठी आमंत्रित केले गेले. तर फर्स्ट बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल. गोलंदाज मिलिंद 101 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल अगदी आपण जर पाहिलं तर अगदी कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू आपला पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडूनिशी आपण जर पाहिलं तर मिलिंद या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना, वर्चस्व आपलं अस्तित्व दाखवत असताना की हे षटक फलंदाजासाठी थोडंसं कठीण जाऊ शकतं. मात्र फलंदाजाला सुद्धा प्रत्युत्तर द्यावं लागेल. चोख उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. अन्यथा 101 धावा तुम्हाला थोडा अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतात. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल ऑफ साईडला खेळलं गेलंय. अगदी आपण जर पाहिलं मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मात्र नक्कीच घेतली जाते. एका धावेने धावांचा श्री गणेशा 101 धावांचा पल्ला पार पडत असताना एक धाव फलकावरती. इथून मात्र तब्बल तुम्हाला शतकीय पारी तुम्हाला सांघिक खेळ करून दाखवावा लागेल जर हा विजय तुम्हाला आपल्या पत्रामध्ये पाडायचा असेल तर. तर पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर मात्र जीवनवाडी संघाने काय कमालीचा खेळ दाखवला आणि त्यामध्ये यावेळेस मात्र फटका खूप चांगला आहे. चेंडूला खूप उसळी मिळाली होती. पावसाळ चेंडू होता, त्याला मात्र लॉफ केला आणि चेंडूला पाठवतोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू व्हेरी मच. क्लास दाखवतोय हा खेळाडू. मागील चेंडू आपण जर पाहिलं तर ऑन साईडला खेळला गेला.
यावेळेस मात्र आपण जर पाहिलं तर अगदी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू हाताळला गेलाय. डीप पॉईंटला जातोय चेंडू. मात्र तिथे क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला मिळतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एफर्ट्स केले गेले. शेवटच्या क्षणी चेंडूला अगदी सीमारेषे रगत रोखलं गेलं आणि धावा मात्र या चेंडू आपण जर पाहिला तर त्या मात्र आल्या त्या 3 धावा. 1 धाव रोखण्यामध्ये नक्की यशस्वी झाला हा क्षेत्ररक्षक आणि आल्या 3 धावांशी धावफलक मात्र पोहोचतंय. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण जर पाहिलं तर भैरवगड आणि त्याचबरोबर ठोसेघर या दोन संघामध्ये आपण विजयी संघ जर पाहिला तर मात्र ठोसेघर संघ आपला पाहायला मिळाला. त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय शुभम चव्हाण. प्लेअर ऑफ द मॅच शुभम चव्हाण आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच करता जे आपण पाहतोय टी शर्ट आपल्याला पुरस्कृत केले गेले. तर त्याचबरोबर सामनावीरासाठी आपण पाहतोय टी शर्ट हो इथे गुडघा टेक तमाशा देख अगदी कव्हरच्या रिझल्ट मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या मागे जातोय. मात्र अखेर चेंडू जातोय सीमारे शिपार येतोय चौकार. केली जाते. आम्ही आमच्या कॅमेरामॅनचा उल्लेख केला होता. मात्र यावेळेस आम्ही आवर्जून उल्लेख करू ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे सिस्टम ऑपरेट केलं जात आहे. एस मिस्टर चेतन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जे काही बदल्स आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक चेंडू मागे जी घडामोड आमच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवली जाते जे चेंजेस केले जाते सिस्टम ऑपरेटर ज्यांना खऱ्या अर्थानं म्हटलं जातं मिस्टर चेतन आपण यांचं सुद्धा आभार व्यक्त करूया. आणि जबरदस्त क्लिअर क्वालिटी आपला क्लिअरिटी आणि जबरदस्त क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते श्री इव्हेंट्स यांच्या माध्यमातून पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावा दाफालकावरती आल्या त्या तब्बल 20 धावा म्हणजे ज्या प्रकारे सुरुवात अपेक्षित होती यावेळेस पाडेकरवाडी संघाला अगदी तीच सुरुवात करून दिली या फलंदाजाने. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल मात्र आपण पाहतोय डॉट स्वरूपात जिथे आपण पाहिलं तर मिलिंदने सुद्धा पहिला बॉल डॉट खेळला होता. डॉट हाताळला होता निर्धाव स्वरूपाचा हाताळला होता. त्यानंतर असं वाटत होतं की फलंदाज दडपणामध्ये जातील काय. मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजांचा. आणि इथे सुद्धा तेच पाहायला मिळतंय ज्या प्रकारे मिलिंदला पहिला डॉट खेळल्यानंतर ज्या प्रकारे प्रहार मिळवला ज्या प्रकारे कमबॅक केलं अगदी त्याच प्रकारे यावेळेस सुद्धा अगदी अक्षयच्या या चेंडू सुद्धा षटकार खेचलाय. खेळपट्टी आपण पाहतोय अगदी फलंदाजासाठी पोषक अशी खेळपट्टी आपण पाहतोय. त्यानंतर मात्र एज आहे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का. मात्र अगदी चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये तिथे मात्र मिस फील्ड खराब क्षेत्ररक्षण क्विक थ्रो आणि स्ट्राईक एंडला कलेक्शन तर चांगलं होतं. मात्र यष्ट्यांना यष्टीचित करू शकला नाहीये हा यष्टीरक्षक. 3 धावा मात्र नक्कीच मिळाल्या आणि 3 धावा धावफलक मात्र जाईल 29 धावा 29 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. तर 29 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकीला बॅट्समन रोहन यस यावेळेस मात्र चांगला चेंडू होता त्याला मात्र डिफेन्स केलं सन्मान दिलं. त्या चांगला आपण जर पाहिलं तर चांगल्या चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र केलं जात आहे. आपण जर पाहिलं तर महेशच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार आपल्याला पाहायला मिळेल.
हॅलो. तर विकेटचं पतन होतं. महेश हा फलंदाज बाद झाला. महेश बाद झाल्यानंतर बॅट्समन मैदानामध्ये एंटर करतोय आपण. न्यू बॅट्समन मैदानामध्ये स्ट्राईक एंडला सदेश सुद्धा यावेळेस टायमिंग फसलंय. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डिलिव्हर होतोय आणि 2 धावा मात्र इथे अगदी सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने आपण पाहिलं तर धावफलक मात्र पुढे सरसावेल, ते म्हणजेच 32 धावा. रोहन आणि संदेश त्याची जोडी आपण पाहतोय. महेश बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न. 2 षटकांचे खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 32 धावा धावफलकावरती आहे. डीजे चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. थँक्यू डीजे. तर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 गोलंदाज. हो पहिल्याच बॉलवर कॉट होती. मात्र फलंदाज अगदी थोडक्यात बचावतोय विशालने. अगदी आपण जर पाहिलं विशालला डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षण जिथे करतात तिथून मात्र कॉल केला गेला, गोलंदाजासाठी आमंत्रित केलं गेलं आणि अगदी कर्णधाराचा निर्णय योग्य सारथी ठरवला होता. मात्र यष्टिक्षकाच्या बाजून थोडीशी चूक झाली आणि फलंदाजाला जिवंत आण मिळतंय. कमालीची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. गोलंदाज विशाल जबरदस्त गोलंदाजी करतोय. आपण जर पाहिलं तर विशाल फर्स्ट इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाले आणि यावेळेस मात्र गोलंदाजी धुरा सुद्धा अगदी इत्तमभूतरित्या पार पडत असताना व इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी कॉपी बुक स्टाईल हा फटका खेळला गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. येतोय आणखीन एक चौकार. यस डीजे. थँक्यू. तर चौकार आला. चौकाराने धावफलक मात्र पोहोचतोय 36 धावा 36 रन. विशालवरती आपण जर पाहिलं अगदी पहिले 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर मात्र अखेर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चौकार आला आणि इथे मात्र लावून अपेल आणि पंचांचं बोट आकाशाकडे. म्हणजे नक्कीच फलंदाजाला माघारी यावं लागेल. सलामीचा फलंदाज त्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार 2 चौकार पाहायला मिळाले. फलंदाज रोहन येतोय बॅक टू दी डकआउट. डीजे. थँक्यू डीजे.
सो थँक्यू व्हेरी मच. तर आपण विकेटचं बदल पाहिलं, पुन्हा एकदा लॉफ केलाय, फटका बसलाय, मात्र चेन मात्र गॅदर करता आला नाहीये. अगदी दूरवर चेंडू मात्र डेली लँड होतोय. 2 धावा मात्र नक्कीच घेतल्या गेल्या. या 2 धावांवर धावफलक मात्र पोहोचेल 42 धावा धावफलकावरती येत आहेत. 3 षटकाचे खेळ समाप्त होत आहे. आता मात्र आपण ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये पाठवायचे आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण द्यायचा आहे. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. षटकार. धन्यवाद डीजे. थँक्यू व्हेरी मच. तर येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 53 धावांची गरज असेल. आपण जर पाहिलं तर या खेळपट्टीवर धावा बनतायत, येत आहेत धावा, मोठे फटके येत आहेत. त्यामुळे 53 धावा बनवूही शकतात जर फलंदाजाने आत्मविश्वास ढासळू देऊ नये. या बॉलवर सुद्धा मोठा फटका पाहायला मिळतोय. या बॉलवर सुद्धा बिग हिट पाहायला मिळतोय. यावेळेस मध्ये डीप लॉंग ऑफला चेंडू जातोय. आणखीन एक षटकार. तर बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार आपण पाहिले. 14 धावा तब्बल 12 धावा तब्बल या 2 चेंडूमध्ये आल्या. टोटल स्कोर कार्डचा मात्र विचार केला तर मात्र तब्बल 54 धावा. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग होत नाहीये. मिल्ली चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. थँक्यू. तर 2 षटकार काढल्यानंतर मात्र अक्षय कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ज्या फलंदाजाने षटकार खेचले त्याच फलंदाजाला मात्र माघार धाडले जाते. फुल टॉस बॉल अगदी ऑफ साईडला, मिड ऑफला चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. क्विक थ्रो सुद्धा पाहायला मिळाला.
आणि एक धाव मात्र नक्कीच मिळेल. अगदी ऑनसाईड लेवल्स मात्र खेळला डीप लॉंग ऑफ ऑनला आणि 2 क्षेत्राच्या गॅपमधून चेंडू जातोय. कार्पेट लँडिंग गरंगळत कोविड रेषे पार येतोय चौकार. डिजिट आपण पाहतो या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 17 धावा पाहायला मिळाल्यात. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू या षटकातील जिंकण्यासाठी अजूनही जवळ 59 धावा धावफलकावरती आहेत आणि 42 धावांची गरज असेल. इथून येणारे 7 चेंडू 42 धावांची गरज. या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. हो मात्र या बॉलवरती फलंदाज बाद होतोय आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 4 षटका समाप्त होतोय. धावा धावफलकावरती 59 धावा, येणारे 6 चेंडू आणि आता मात्र तब्बल 42 धावांची गरज. विजय हे अप्रतिम संगीत आपण ऐकतोय. आमच्या प्रेक्षकांना अगदी आपल्या तालावर नाचायला लावणारे आमचे डीजे मॅन. आता मात्र शेवटचे 6 चेंडून तब्बल 42 धावा जिंकण्यासाठी गरज असेल. गोलंदाज राजचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर मात्र फलंदाजाला कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं करून दिलं गेलंय की 42 धावा इथून आता मात्र होणं अशक्य आपण म्हणू शकत नाही, मात्र खूप कठीण आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्याच्यानंतर मात्र खोलवर टप्प्याचा बॉल अगदी ऑफसाईडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. थोडंसं मिसफील्ड जरी झालं, थोडंसं फंबल जरीच झालं तर मात्र चेंडू रोखला गेलाय आणि एका धाव्याने समाधान मानलं जात आहे. धावा धावफलकावरती 60 धावा आपण पाहतोय. इथून 41 धावांची गरज. आणि या एकेरी दुहेरी धावेने आपण जर पाहिलं तर इथे कुठलाही विजय प्रस्थापित करू शकत नाही संघ पाडेकरवाडी. आणि हे संघाची अगदी देहबोली आपल्याला स्पष्ट करते की हा सामना आता पाडेकरवाडी या संघाने सुद्धा इथून आता मात्र हार मानले. फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन लगेच आपण एंटर करायचे, लवकर जायचं आपण. चेंडू आता मात्र शिल्लक असतील. पुढील सामना आपला पाहायला मिळतील स्वतः यजमान संघ या स्पर्धे आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर आम्ही विनंती करतो की प्लीज कमिटी मेंबर्स आपण मंचावरती यावं. तर अशा प्रकारे आपण पाहतोय शेवटचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी मात्र चिमणवाडी हा संघ इथे विजयी घोषित केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन चिमणवाडी संघ आणि बेटर लक हार्ड फॉर द नेक्स्ट टूर्नामेंट पाडेकरवाडी संघ.
पुढे तुम्हाला पुढील स्पर्धेकरता आम्ही शुभेच्छा देतोय. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन ज्याच्या बॅटमधून तब्बल अर्ध